थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्टा अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग जगतगुरु जगत वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। कारण तुका म्हणे सेवा ही सेवा कशी केली पाहिजे मनाने तनाने तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरबत्ता करावे दासे सकळ म्हणून मनोभावातून सेवा केली पाहिजे। तुकाराम महाराज सांगतात की तुझी सेवा करीन मनोभावे माझे मन गोविंदी रंगले ओ नवशिये माझे नवशिये तुझी सेवा करीन मनोभावे। म्हणून सांगायचं झालं तात्पर्य तुकाराम महाराज सांगतात की ऐका महिमा आवडीची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्ये मोक्ष मूलम गुरुकृपा। आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा ईश्वमोहिनी नमिली म्या आत्मरूप गणेशू केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी। आता जयाचनी आठवे शब्द सृष्टी अंगवे स्वर स्वता गवे जीवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रसवती वळंगणे अक्षराशी भावाचे अवतारण अवतारविती खुण आता चढे संपूर्ण तत्वभेद जय श्री गुरूंचे पाय जय हृदय गे वासुने ठाय तर एवढे भाग्य होय उन्मेषाशी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा करुणा चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाद्वारे तुकाराम महाराज सांगतात की ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिलटेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला विठ्ठल हा सप्ताह बाबूराव वाहक गुरुजी यांच्या प्रेरणेने चालू झालेला आहे. श्रीरामनगर परिसरातील सर्व भाविक जनाच्या उदंड सहकार्याने आणि महिला रामकृष्ण हरी जप अखंड नाम सप्ताहाचे आयोजक करण्यात आले आहे. हरी सर्व भाविक भक्तांना सर्वांना भक्तीची लाभाची विनंती आहे. कारण सर्वांची मिशी बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. यांनी किती वर्षापासून चालू ठेवलाय? कितवं वर्ष आहे? कारण हे खूप चांगलं पुण्याचं काम करीत आले पहिल्यापासून सनी आणि आता सुद्धा हा सप्ताह चालू आहे. कारण रामकृष्ण हरी आणि सगळ्यात भारी आमच्या महिला मंडळ रामकृष्ण हरीचा जप करतात. हे सगळ्यात चांगलं आहे. आपले चाल गायली आता सुद्धा यांचं नाव माहिती नाही मला. पोपट महाराज फरकडे वैजनाथ महाराज यांनी सुंदर चाल गायली. त्यांनी खूप सुंदर चाल गायली. त्याला तोड नाही. कारण गायन कसं असतं सोन्याच्या मापासारखं. मुंगीच्या पाय इतकं इकडं तिकडं जाता आलं नाही पाहिजे. आमच्या ताई खूप लांबून आलेले आहे. त्यांचं गाव नाव काय? कन्नड तालुका मंगलताईचं खूप ते पण गायन करतात. आणि तुम्ही सगळं भजन मंडळी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. आपले हार्मोनिक वाजक चिंतके सर, आपले पखवाज वाजणारे मयूर महाराज खूप सुंदर. आणि आमच्या इकडून महिला मंडळ आणि मुली तर पाहायचंच काम नाही. कारण हे बालपणापासून जे संस्कार देण्यात येतात हेच मौर चालू राहतंय आणि मौर सुद्धा सगळ्याला घडवण्यात येत आहे. कारण हे बाल संस्कार सगळ्यात चांगलं आहे. म्हणून आमच्या महिला मंडळ सगळ्या यांचे नाव आपले भेरेताई. तुमचं नाव काही मला माहिती? काळेताई रुक्मिणी महिला भजनी मंडळ. रुक्मिणी महिला भजनी मंडळ आणि 2 भालदार चोपदार. सगळ्यांना धन्यवाद. विनेकरीला धन्यवाद. सगळ्या महिला मंडळांना धन्यवाद आहे. कारण हा कसा आहे एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला. आपले वकील साहेब यांचे चिरंजीव बाबाचे यांना सुद्धा धन्यवाद. कारण ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला वावा. कन्या तरी ऐशी देई
जैशी मीरा मुक्ताबाई, नाही तर नको हौसा मंजुळाबाई. म्हणून सांगायचं तात्पर्य की हा हरिनाम सप्ताह महिला मंडळ रुक्मिणी महिला मंडळ भजनी. कारण मी ज्या वेळेला 5 वाजता आले इथं, तर इथं मंदिरामध्ये कोणी नव्हतं, नुसती एक बाई वीणा वाजित होती. कारण इथं कसं आहे, आमच्या गावामध्ये रामकृष्ण हरीचा जप होतो, तर 2 तास पुंगळ्या टाकतात, पुंगळे करून सनी, आणि पुंगळे ज्याच्या वाट्याला जो टाइम येईन ते, तर 2-2 तास महिला मंडळ येतात. 1-1, 2-2 तासाला आमच्या महिला मंडळ 2 तास जप करतात. तर त्याला 2 तासामध्ये महिला मंडळ किती राहते, एक पाऱ्याला 20 महिला, 30 महिला, काही पाऱ्याला 40 महिला, आणि ते बी नटून थटून इतक्या थाटामध्ये रामकृष्ण हरीचा जप होतो. कारण 4 माईक राहते, कधी कधी पखवदवर सुद्धा आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणून रामकृष्ण हरी हा सगळ्यात भारी. कारण रामकृष्ण हरी जपाला किती मान महत्व आहे. राम म्हणता रामाचे व्हायजे, पदी बैसुनी पदवी घ्यायजे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे. म्हणून इथं मला रामकृष्ण हरीचं जपत दिसलं नाही. मी म्हणलंय सप्त्यामध्ये राम महिलाचं सप्ताह आहे आणि जप नाही चालू. कारण आमच्या इथं 10-20 महिला एक जपाला राहतात. तुमच्या इथं कमीत कमी 7-8 तरी महिला पाहिजे. कारण ही शिटी आहे, याच्यामध्ये तर सगळ्या महिला घरीच राहतात, त्यांना काही कामं नसतात. जे ड्युटीला जातात त्यांचा विषय वेगळा. कारण पण ही इथं रामकृष्ण हरी म्हणण्याकरता आलं पाहिजे. आपली जन्माची शिदुरी हेच आहे. आपण जन्माला आलो तेव्हा काही घेऊन आलो नाही. कितीही संसारामध्ये हाव केली तर सगळं जागीच राहतं, आणि आपण जेव्हा जाऊ तेव्हा सोबत घेऊन काहीच जाणार नाही. कबीरजी सांगतात, रिते हाथ से आया है रिते हाथ से जाएगा. कबीरजी म्हणतात, आएगा नगन जाएगा नगन साथ नाही कफना, सुन ले रे प्यारे कोई नाही आपना. कारण सोबत घेऊन आलो ते हे आपण सोबत काही घेऊन आलो नाही आणि घेऊन जात नागवेची येई नागवेची जाई, सुखे उतराई हो पाई, सुखे उतराई हो पाई. नागवेची जाई, सुखे उतराई होई बाई, सुखे उतराई होई बाई, होई बाई. वा, सुंदर प्रमाण दिलंय. नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराई होऊ पाई, सुखे उत्तराई होऊ पाहि. तुकाराम महाराज सांगतात की अरे भल्या माणसा, चांगली वाणी असताना नामाचा घोष का करीत नाही? कशाचा तुला गर्व आहे? हरीचे नाम घ्यायला कमीपणा वाटतो. स्नान करीत नाही, भूती लावित नाही, दिंडी पुढे नाचायची लाज वाटते. परंतु एखाद्याचं लग्न असलं तर चैत्राच्या महिन्यामध्ये त्या डीजे पुढे इतके नाचतात की देहभान विसरून जातात. कारण तुम्ही इथं नाचा, नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. कारण इथं नाचा. माणूस घरी नाचतो, बायकोनं सांगितलं दळून आणा की जातो, भाजीपाला आणा की जातो.
पण इथं नाचा. तुकाराम महाराज सांगतात चांगली वाणी असताना नामाचा घोष का करीत नाही. कबीरजी सांगतात धन दौलत है पैसा खजिना देखत है धन दौलत ही माल खजिना देखत है सपना. समाजावन समाजावन कोई नहीं अपना. 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 नगीन आवे नगीन जावे. नगीन आवे नगीन जावे. नगीन आवे नगीन जावे. नगीन जावे. ए नगीन आवे नगीन जावे साथ नहीं कपड़ कपना. नगीन आवे नगीन जावे साथ नहीं कपड़ कपना. समाजावन समाजावन कोई नहीं अपना. 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 कबीरा कबीरा धन दौलत है पैसा खजिना देखत है सपना. समझ मन कोई नहीं अपना. समझ मन कोई नाही अपना. कोण आहे आपलं अंतकाळी कोणीच नाही कोणाचे. नाही कुणाचे कोणी तुझे नाही रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून आपुले आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावेगी. संसारी असावे असूनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. आपल्याला भगवंताने सुंदर नरदेह दिलेला आहे. हे कशा करता दिलेला आहे. याच देही गणे देवा देव जान. याच देही गणे देवा देव जान. याच देही गणे देवा देव आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. देही गणे देवा देव जान. याच देही गणे देवा देव जान. याच देही गणे यात नाही गणे देवा देव जान. यात नाही गणे देवा देव जान. यात नाही याच दे घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुम्ही पाहिलं कुठं म्हशीच्या म्हशीनं विचार केला आणि पंढरपूरला दिंडी निघाली म्हशीची. असं आहे का कुठं घडलं का. किंवा आता एक गल्लीला कुत्र डुकरे फिरतात. हे म्हणले आपण चला टाळ पखवात घेऊन भजन करू. कारण याच देही घडे देवाचे भजन. या देहामध्ये सगळं काही करता येतं. हा देह एकदा गेल्यावर मग कोण्या जन्मात भगवंत नेऊन घालीन याचा पत्ता नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात एका ठिकाणी काही महिला म्हणतात की आम्हाला काय भजन देवाची गरज आहे. आम्हाला कशाची कमी आहे. आम्हाला सगळं आहे. खायला प्यायला लिहायला नेसायला सगळं आहे. आम्हाला काय गरज आहे देवाची. पण तुकाराम महाराज सांगतात खाऊन पिऊन लेसून लेऊन म्हणती आम्ही बऱ्या. खाऊन पिऊन नेसून लेऊन म्हणती आम्ही बऱ्या. साधू संत येती घरा होती पाठमोऱ्या. जन्माली वाया गेली भक्ती नाही केली. माझे माझे म्हणूनिया गुंतू गुंतू मेली.
नातू प्रतुंड घर महा सगळं महा याच्यामध्ये सगळा जीव घालून सनी याच्यातच गुंतू मरून जायचं एक दिवस. परंतु मंदिरात येऊन बसायचं नाही, भजन म्हणायचं नाही, हरिपाठ करायचं नाही, याची त्याची उचापची करायची. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात की फुकटची सांगे लोकांच्या गोष्टी, राम जग जेटी नाही वाचे. याच्या त्याच्या निंदा करायच्या, टवळक्या करायच्या. एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, भजन कीर्तन सुरू झालं झोप कशी लागली, याची त्याची निंदा करिता सारी रात जागली. वटवा घुळणीला पुरली नाही रात, आंधळ दळीत कुत्रा पीठ खात. दुने दास म्हणे याची मन बुद्धी पांगली, अरे सुधारणा करा आयुष्याची वेळ आहे चांगली. संताच्या संगतीत हरिनाम गात, आंधळ दळीत कुत्रा पीठ खात. सावध होऊनी भजनी लागा आयुष्य जात, आंधळ दळीत कुत्रा पीठ खात. आपली अवस्था अशी झालेली आहे की नळी फुकली सोनारे इकडून तिकडे जाय वारे. कारण हा आम्हाला मोलाचा नरदेह भगवंतानं दिलेला आहे. ही संधी दवडू नका, कारण आता एकदा हा जन्म गेला की जन्म नाही रे अनिक. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. कारण पुढचा जन्म जरा कुत्र्याचा मांजराचा जरा मिळाला तर मग भक्ती करता येईल का? ह्याच देई हाची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या जन्मामध्येच भगवंताची भक्ती करता येते. कारण हा जन्म जरा आपण असाच संधी दवडून टाकली तर मग इथे कोणाची काय बा गेले, ज्याचे त्याने अनाहित केले. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे, चांगली वाणी असताना नामाचा घोष का करीत नाही? कारण हा भगवंताने हा देह कशा करता दिला आहे? देह दिला देह भोजना गोमटा का भजना गोमटा? देह दिला देह भजना गोमटा. पण आपण भजना गोमटात लावलेला आहे. कारण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची हो म्हणती ते होती, तरिका चित्तीनं धरावे. या नरदेहानं आपल्याला नरकाला जायचं की स्वर्गाला जायचं हाच देह आहे. आपण सगळा जीव प्रपंचाला घासून घासून लावतो. कबीरजी सांगतात, संसाराला देह सारा लावला घासून, अंतकाळी जाशील तोंड वासून, अंतकाळी जाशील तोंड वासून. संसाराला देह सारा लावला घासून, अंतकाळी जाशील तोंड वासून. पैसे देऊन माळ घाला विकती फार चांगली, अरे खाण्याची वेळ आली खुटीला टांगली, खाण्याची वेळ आली खुटीला टांगली. सर्व आम्हा रुजू आहे ऐका तुम्ही राव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव, अज्ञानी लोकाची तिकडेच धाव. म्हणून सांगतात की मशानात नेले मडे जाळून पुरून मागे पुढे, अरे शिरापुरी दिवस तुझा खातील हसून. संसाराला देह सारा लावला घासून, संसाराला देह सारा लावला घासून. संसार प्रपंचे चौघाच्या खांद्यावर जाऊस तर आपण सोडित नाही. कारण इथं सांगितलं की आपल्या पायाचा जोडा मुलाच्या पायाला आलं की आपण सावध झालं पाहिजे. आपण भजनामध्ये कीर्तनामध्ये रमलं पाहिजे. परंतु आपण चौघाच्या खांद्यावर जाऊस तर आपल्याला घरदार सुटत नाही, पैसा सुटत नाही. कारण आपल्या सोबत काहीच येत नाही. आपण आलो तेव्हा काही आणलं नाही, जाऊ तेव्हा काही नेणार नाही. परंतु आपला सगळा जीव त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. आणि मग मेल्यानंतर त्या घरामध्ये तो माणूस पाल होऊन येतं.
किंवा घुस होऊन त्या घरात येतं, काही ना काही झुरळ होऊन सनी त्या घरामध्ये येऊन बसतं. मग ते घरामध्ये आपण घर बांधलं की मालक म्हणतो घर माझं आहे, ती पाल म्हणते घर माझं आहे, त्याच्यातली त्या मुंग्या म्हणते घर माझं आहे. मग घर आहे तरी नेमकं कोणाचं? कारण हे घर कोणाचं नाही, हा आपला 3.5 हाताचा देह आहे ना, हे घर याला सुधरा. आतमध्ये आत्माराम बसलेला आहे, ह्या घराची सोय पहा आधी. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, उठ हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, आज खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, राम भजन को दिया। आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, नाहक जमाना खोया. कारण कबीरजी सांगतात, दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्ले के पैसे खर्च के मुंह में मट्टी जाती है. कारण दारू पिणाराची अवस्था कशी असते, त्याच्या घरामध्ये बायको रडते, मुलं बाळाला कपडे नाही, त्यांना शिक्षणाला पैसे नाही, आणि हा दारू पिऊन मग्न राहतो. एक दिवस काय झालं, एक दारू पिणारा खूप दारू पिऊन आला आणि घरी आल्यानंतर बायकोला खूप मारलं. बायकोला मारलं, लेकरं उपाशी झोपले, स्वयंपाक तसाच पडला, रातभर धिंगाणा केला. रात्री दारू पिऊन आला आणि रातभर धिंगाणा केला आणि पहाटे 5 वाजताच मेला. मेल्यानंतर त्या बाईची अवस्था किती बेकार झाली, कारण ती बाई रडू लागली, आता हा मेला आणि आता मुलं बाळाला कोण पाहीन, आमचं काय होईल, म्हणून ती बायको त्याच्यासाठी रडू राहिली. आणि हा दारू पिऊन सनी आयुष्याची मातिरा करतो. कारण दारू कशी आहे, दारू सगळे घातक आहे शरीराला, ही दारू चांगली नाही पिणं. तो कबीरजी सांगतात, एका ठिकाणी सांगतात, दारू पिऊन आला याला खर्चायला सोसायटी, राहायला घरपट्टी झोपडपट्टी, खर्चायला सोसायटी, फिरायला फटफटी. आणि कबीरजी सांगतात फिरायला फटफटी. आणि मग ती बायको रडते भाकरीसाठी. तो म्हणती, संध्याकाळी घरी नाही आला, औ माय मरणाची दारू पेला, औ माय मरणाची दारू पेला. अशी त्याची अवस्था होते. म्हणून दारू चांगली नाही. ही दारू कशी आहे, याच्यामध्ये माणसाचं सगळं आयुष्य बर्बाद होऊन जातं. मुलं बाळाची दशा होती, बायकोची दशा होती. म्हणून दारू कोणी पिऊ नये, मांस मौस खाऊ नये. मांस कोण खात असतं, ज्याच्या सुळावाने दात आहे. जो जिभीने पाणी पितो त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. कारण आपण एखाद्या गाई पुढं गाढवा पुढं मांस ठेवावर ते खाते का? खाणार नाही. मग गाढव बरा की माणूस बरा? कबीरजी सांगतात, मौस खाता हौस करी, जोडून ठेविला वैरी. तुका म्हणे मांस खाती, त्याचे उसने पुढे देती. कारण हे मांस खाणं सुद्धा चांगलं नाही. ज्याचे सुळावाने दात आहे, वाघ, कुत्रा, लांडगा, मांजर यांना फुल अधिकार दिलाय देवानं मांस खाण्याचा. त्यांना सुळावाने दात आहे, पण आपल्याला मनुष्याला दिलेलं नाही हे अधिकार. तरी पण मनुष्य दारूमध्ये मांसामध्ये त्याच्यामध्ये मग्न राहतो, आयुष्याचा बर्बाद करतो. आयुष्य बर्बाद केल्यानंतर काय आहे, मग पुढचा जन्म कशाचा मिळतो याची सांगता येत नाही. एक साधू महात्मा होता, त्याला त्रिकाल ज्ञान होतं, त्याला सगळं काही समजत होतं. त्याचा एक मित्र मरण पावला आणि तो बैलाच्या जन्माला गेला. त्या साधू महात्म्यानं ओळखलं की हा आपला मित्र आहे आणि हा बैलाच्या जन्माला गेला. म्हणून तिथं जाऊन सांगितलं, का रे तू ह्या जन्मामध्ये? त्यानं सांगितलं, हो म्हणे, मी मागच्या जन्मात त्याचे 10,000 रुपये बुडिले होते, म्हणून मला हा बैलाचा जन्म मिळाला. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, आता तू इथं कुठपर्यंत राहणार? त्याने सांगितलं, हे 10,000 रुपये फिटेपर्यंत. ठीक आहे म्हणे. पुढच्या जन्मामध्ये तो 10,000 रुपये फिटेपर्यंत तिथे राहिला. तिथं खूप कबाड कष्ट केले, उन्हामध्ये
बांधलं तर त्याला कोणी लवकर चारा टाकीत नसं, ताण लागली तर त्याला म्हणता येत नाही मला पाणी पाजा, पाणी सुद्धा पाजित नसे. असं त्याचा तो जन्म संपला आणि पुन्हा कुत्र्याच्या येवणीमध्ये तो गेला. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, का रे तू आता कुत्र्याच्या पण येवणीत आला? म्हणे हाव म्हणे, इथं 5,000 रुपये बुडिले होते त्याचे फेडण्याकरता आलो. असं कोणाचा हे पैसा बुडू नाही, कोणाचा हाळा तळतळ घेऊ नाही. कारण आपल्याला भगवंताने जसं ठेवलं तसं राहावे, ठेविले अनंते तैशीची राहावे. चित्तासु द्यावे तैसेची राहावी. जसं भगवंताने ठेवलं तसं राहावा. कारण एखादा माणूस जरा पायी चालत असला तर आपण त्याला म्हणू नये की हा पायी चालतो. एखादा माणूस सायकलीवर चालत असला तर पायी चालणारा काय म्हणतो, हा सायकलीवर चालला, मी पायीच आहे. सायकलीवाला म्हणतो हा मोटरसायकलीवर चालला. मोटरसायकलवाला म्हणतो हा कारमध्ये चालला, फोर व्हीलर गाडीमध्ये चालला. गाडीवाला म्हणतो, एखादा विमानानं जात असला तर ते म्हणतो मी गाडीमध्येच चाललो, हा विमानानं चालला. अरे त्याचं नशीब आहे. एखादा रोज पुरणाची पोळी खातो आणि एखाद्याला शिळी भाकर सुद्धा लवकर टेमावर भेटत नाही, चटणी भाकर सुद्धा. त्याच्या नशिबानं असतं ते. जैसे त्याचे प्रारब्धात लिहिलेलं असलं तसं घडत असतं. भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे, केले प्रारब्धाने वाटे. भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे. भिन्न भिन्न साठे, भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धान. भिन्न भिन्न साठे, भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे, प्रारब्धाने वाटे केले प्रारब्धाने वाटे. भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. कारण एका श्रीमंताच्या घरा बिल्डिंगच्या शेजारी एका गरीबाची झोपडी होती. ती गरीब दररोज माती काम करायचे आणि संध्याकाळी त्यांना खायला सुद्धा सोयीची भाकर नाही भेटायची. तर ते म्हणायचे बहाणा ह्या बिल्डिंग मधले किती सुखी आहे. परंतु बिल्डिंग मधला त्याला डायबिटीस होतं, BP होती, शुगर होती, बरेचशी त्याला बिमाऱ्या होत्या. डॉक्टरनं सांगितलं तुला हे चालत नाही, ते चालत नाही, तू फक्त कान्या पे जाय आणि घरातल्या घरात चालत जाय. त्याला काहीच चालत नव्हतं. तो म्हणतो की ह्या झोपडीतले किती सुखी आहे. हे काम करतात, खातात आणि आनंदाने झोप घेतात. कारण याला रात्रभर झोप सुद्धा येत नव्हती.
असं आहे, कोणीच सुखी नाही. जो देखे जो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहे, सुखी कोण नाही. आपल्याला सांगायचं झालं तर लग्न न झालेली आहे, नातेवाईक सोडलेली, गुरुने सांगितले म्हणून मातंग ऋषीच्या आश्रमात राहणारी हा स्त्री आहे. लग्न न झालेली आहे, साधू संताची सेवा करणारी, एका पर्णकुटीत राहून सनी मातंग ऋषीने सांगितले तुला रामाची भेट होईल म्हणून ती रामाची सारखी भेट करण्यासाठी वाट पाहत आहे. त्यावेळेला राम सुद्धा शबरीच्या भेटीसाठी तिथे आला, कारण शबरी सारखी रामाची वाट पाहत होती. आज मेरे राम जी का वतन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वतन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का वतन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का शबरी के कुटिया का पावन होगा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. शबरी के भाग्य आज खुल जाएंगे राम आएंगे. शबरी के भाग्य आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. शबरी के कुटिया का पावन होगा. ती शबरी सारखी रामाची वाट पाहायची. इकडून राम येतेन का तिकडून येतेन का, चारही दिशा झाडायची आणि सारखी रामाची वाट पाहायची. रामने आले की निराश व्हायची. एक दिवस राम आले, शबरी थकून थकून गेली होती, म्हातारी झालती शबरी. राम आले त्यावेळेला रामाची तिने शबरीने पूजा केली आणि रामाची पूजा केली आणि ती बोर आणली होती शबरीनं. ती बोर रामाला दिले, कारण ती शबरीचा भाव किती होता, ते आंबट जरा लागलं तर बाजूला ठेवायची आणि जे गोड बोर असन त्या बोरीची बोर दुर्णामध्ये ठेवायची आणि रामाला बोर दिले. त्यावेळेला राम सुद्धा बोर आवडीने खाऊ लागले. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ऐका महिमा वडीची आवडीची, ऐका महिमा वडीची, ऐका महिमा वडीची, ऐका महिमा वडीची, ऐका महिमा वडीची.
बोरे खाये भिलनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. कारण माणसाच्या मनामध्ये आवड पाहिजे. आवड असली तर सावड होते. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवड पाहिजे. म्हणून दुसरं काही नाही, माणसाला अंतकरणामध्ये तळमळ पाहिजे. काही हे बिरडे फिटेल काही तो स्वामी भेटेल, काही ते बिडले फिटेल काही तो स्वामी भेटेल. योग्य यावनी वडील निमिषमानी. आवड पाहिजे अंतकरणामध्ये. आवडच नसली तर मग काय, आपण बळद जरी आणून बसलं तरी जवळी नाही चित्त आणि काय मांडलेशी प्रीत. आपण बसतो येऊन सनी कीर्तनामध्ये, पण आपलं मन जर ठिकाणाला नसलं तर ते प्रेत मांडल्यासारखं आहे. चित्त नाही नामे तरी नामे चित्त नाही नामे कोणत्याही गोष्टीची आवड जर नसली तर मग काय उपयोग आहे त्याला. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आपल्याला जर कोण्या गोष्टीची आवड लागली तर आपण कसं तिथं जातो तसं आपल्याला कीर्तनाची गोडी लागली पाहिजे. एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. कीर्तनाची गोडी वैकुंठाहून निघाली उडी, वैकुंठाहून निघाली उडी, वैकुंठाहून निघाली उडी. कीर्तनाची गोडी वैकुंठाहून निघाली उडी. म्हणून अंतकरणात आवड पाहिजे, प्रेम पाहिजे त्याच्याविषयी. म्हणून दुसऱ्या चरणात सांगितलं, थोरा प्रेमाचा भुकेला, थोरा प्रेमाचा भुकेला,
हरी. म्हणून अंतकरणामध्ये भगवंत भाव पाहतो, प्रेम पाहतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. म्हणजे देवा भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. अभिमान निंदनवा अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. कारण अंतकरणामध्ये प्रेम नसलं तर काय उपयोग आहे. जसं उन्हाळ्याचे दिवस राहतात, कडकड ऊन, किती उन्हाळा झालेला असतो, त्याच्यामध्ये पाणी सुद्धा नाही कुठे. तशी अवस्था आता लोकांची झालेली आहे. कोणाचं कोणामध्ये प्रेम नाही. मुलगा आईला नीट बोलत नाही, घरी मुलासंग बोलत नाही, बायकोला सुद्धा बोलायला त्याला वेळ नाही, सारखा मोबाईलच पाहत राहतो. कारण लोक इतके बिझी झालेले आहे मोबाईलमध्ये, फोनमध्ये. कारण त्याला कशालाच वेळ मिळत नाही, कोणीच कोणाला बोलायला नाही, अशी गंमत झाली आहे आता. कारण प्रेमच आटून गेलं त्या मोबाईल पुढं. इतकं मोबाईल बेकार आहे. ते त्यामध्ये चांगलं सुद्धा आहे आणि बेकार सुद्धा आहे. परंतु आपण जेवढं चांगलं आहे तेवढंच त्याच्यातलं घ्यायचं. परंतु दिवसभर ते मोबाईललाच हिचकीत राहतात. ते गहू निसल्यावाने सारखे खडे इकडं काढायचे, दाणे इकडं काढायचे, अशी अवस्था त्या मोबाईलची झालेली आहे. विठ्ठल पहिले लोक खूप मयाळू होते, प्रेम होतं अंतकरणामध्ये. एखादी बाई जरा चालली तर काही महिला अशा वट्यावर बसेल राहायच्या. एखादी बाई जर चालली तिला म्हणायचं, इना ग बाई बैस ना, पाणी पी, कुठली आहे. आता तर कोणी कोणाला बोलायला तयार नाही. तोंडाने जर पाणी मागलं ते म्हणते बिस्लरीच्या दुकानावर बिस्लरी घ्या, पण पाणी सुद्धा कोणी पाहिजेत नाही. कारण अशी अवस्था झाली आहे, प्रेमच राहिलं नाही अंतकरणामध्ये. दान धर्म आता किंचित राहिलेला आहे. कारण धर्मच एके पायावर उभा राहिलेला आहे, दान धर्मच गेला. इथं सांगितलं की भूमी दान करिता होशी भूमी पाळ. कनक दाने कांती निर्मळ, चंदन दाने अति शीतळ. जन्मजन्मी प्राणिया अन्नदान दृढावश्य आविष्ये. उदक दान सदा सुखी, मंदिर दान भुवन पालखी. जन्मजन्मी प्राणिया वस्त्रदाने सदा सुखी, तांबूलदाने सुंदरपणा. वस्त्रदाने सुंदरपणा, तांबूलदाने सुंदरपणा. आणि जे वस्त्र करीती दान त्याशी भगवंत वैकुंठाशी नेतो. जो दान करतो त्याला सगळं काही भगवंत देतो. कारण जे ईश्वरा अर्पिती फळ तयावरी छत्राचे झळाळ. ईश्वराला जर मंदिर दान जर केलं तर तो भगवान परमात्मा त्याला पालखीमध्ये बसतो. अशा दानाच्या पंक्ती वेगळाल्या सांगू किती. एक ध्याये लक्ष्मीपती, विष्णुदास म्हणे नामा. हे दानाचे महिमान सांगितले की जे दान केलं ते दानामध्ये त्याला ते पुण्य घडतं. म्हणून दानाचे महत्त्व भगवान परमात्मा सांगतात. एकदा काय झालं, सत्यभामा नारदाला म्हणते, देवा मला भगवान श्रीकृष्णपती जन्मजन्मी मिळावा याच्यासाठी मी काय करू. त्यावेळेला नारद सांगतात की तुला भगवंत पाहिजे ना जन्मजन्मी, तर देवालाच दान दे. त्यावेळेला सत्यभामा निघली दान करायला देवाला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. सत्यभामा नारदाला सांगते, देवा अरे कोणाला दान देऊ मी देवाला. नारदानं सांगितलं एक काम कर म्हणे, मलाच दान दे, मी घेतो म्हणे देवाला. सत्यभामाने संकल्प केला, हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि नारदाने भगवंताला घेऊन गेले. नारदानं सांगितलं, देवा मी तुला दान घेतलेलं आहे, आता दानामध्ये घेतलेलं आहे, तू चाल माझ्या सोबत. हे विना घे माझा, ही माझी जोळी घे
आणि चाल तू माझ्या पुढे. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरुणी चाली पादुका. भगवान परमात्मा गेले. नारदाची एक पर्णकुटी होती. तिथं गेल्यानंतर नारद सांगते, देवा हा मसाला वाटायचा, आपल्याला इथं चुलीवर भाकरी टाकायच्या. देव बघा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. परंतु भगवंताच्या 16,000 बायका, 108 16,000, तितक्यामध्ये ह्या सगळ्याला माहिती झाला आणि सगळ्या सत्यभामाकडे आले. सांगितलं की तुझा एकटीचाच होता का तो पती? आमच्या सगळ्यांचा आहे. आमचा पती आम्हाला पाहिजे, म्हणून आमचा पती वापस आण. त्यावेळेला सत्यभामा उजूक गेली नारदाकडे आणि सांगितलं की नारदा, देवाला वापिस पाहिजे म्हणे, वापिस दे देवाला. त्यावेळेला नारद सांगतात की ही कोणची पद्धत झाली म्हणे, दान दिलेली वस्तू कुठं वापस घेत असते का? परंतु नाही म्हणे, देवा याच्या बदली काही बी घ्या, पण मला हा वापस पाहिजे. त्यावेळेला नारदाने सांगितलं, याच्या भारूभार मला सुवर्ण पाहिजे म्हणे, सोनं पाहिजे. आता त्या देवाच्या बायका होत्या, त्यांना कशाची सोन्याची काही कमी होती का? नुसत्या रुक्मिणीच्या अंगावर 5 किलो सोनं आहे, त्याचं मुकुटच 2 किलोचं आहे, पायाचे पैंजण अर्धा किलोचे आहे, तिच्या अंगावरल्या सगळ्या दागिने पाहून घ्या किती आहे. मग सगळ्या स्त्रियाच्या अंगावर किती असन? त्यावेळेला भगवंताला एका पारड्यात बशिलं आणि दागिने एका पारड्यामध्ये सोनं टाकलं. परंतु सगळ्या स्त्रियांचं सोनं टाकलं तरी भगवान परमात्माचं पारडं वरच काही बरोबरीला येणं नाही, खालीच पारडं. त्यावेळेला सगळ्या आता काय करा म्हणून पंचायत पडी, सगळ्या गेल्या. मग रुक्मिणीकडे गेल्या. ऐकून सकीने ब्राह्मण वाणी, ऐकून सखी अर्पण केला चारंग पाणी, उठा गे चला रुक्मिणी तुम्ही स्वतः हो बसला, उठा गे चला सगळ्या गेल्या आणि रुक्मिणीला सांगू लागल्या, पण एक केला अवघ्या मिळून सुवर्ण भारू भार देऊन, उठा की चला काय करावे काही सुचेना, शरण आता जावे कोणा, उठा की चला. तत्पर उठली मग रुक्मिणी, तुळशी पात्र हाती घेऊनी, तुळशी पात्र पारड्यात ठेविता, माधव झाला बरोबरीचा, भाव देखुनी रुक्मिणीचा, उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. भगवान परमात्माने बळ भावाचे हे बळ, 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 नाही चालत सबळ, भावाचे हे बळ, भावाचे हे बळ, भावाचे हे बळ, भावाचे हे भावाचे हे बळ चालत सबळ, नाही चालत सबळ. कारण भावाशिवाय चालतच नाही काही. भावाचं बळ कसं आहे वेगळंच आहे,
भाव बळे आकळे येरविना कळे करत आवळे तैसा हरी. भाव पाहिजे. भावच नसला तर मग काय आहे, अंतकरणामध्ये भाव पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. भाव विना देव नकळे संदेव गुरु विना अनुभव कैसा कळे. म्हणून भाव अंतकरणामध्ये पाहिजे. अंतकरणामध्ये भक्तीचा वलावा पाहिजे. भगवंताला आळवलं पाहिजे. जुरुनी पांझरा होऊ पाहे आता येई पंढरीनाथा भेटवया. तो भगवान परमात्मा कधी भेटायला येईन याच्यासाठी अंतकरणात तळमळ पाहिजे. पुसायाशी ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज कै हे लाज राखेल. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या येई गा तू पाय बापा पंढरीच्या राया. तुझा विनाही न वाटेशीन झाली काया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. तो ब्राह्मण आपण द्वापार युगातला ब्राह्मण सुदामदेव हा पुरुष आहे. मुला बाळासह उंच कुळातील पुरुष आहे. मुला बाळासह बायकोसह राहणारा गृहस्थ आश्रमी. बायकोने कांतीने सांगितले म्हणून देवाच्या भेटीत जाणारा. देवाच्या भेटीस निघाला. बायकोने कोणीतरी शेजारीकून पोहे मुठभर आणून सुदामाजवळ दिले होते आणि तो पोहे घेऊन सनी सुदामा वाटाने जात आहे. पायात काटे मोडत आहे, ऊन लागत आहे, घामाघूम झालेला आहे. भगवान श्रीकृष्णाचा जप मुखामध्ये चालू आहे आणि सार्थ चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. 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 भगवंताच्या भेटीला निघालेला आहे. वाटाने जात असताना द्वारका आता जवळ आलेले आहे. भगवंता कसा आहे, राजा होता द्वारकेचा आणि तिथे जवळ आल्यानंतर आता भगवंताच्या भेटीला जायचं तर रस्त्यामध्ये द्वारपाळ होते. त्या द्वारपाळाने भगवंताला सुदामाला अडवलं
तर त्यावेळेला सुदामा सांगतात की मी बालपणाचा मित्र आहे भगवंताचा. त्यावेळेला ते द्वारपाळ म्हणू लागले की असा कसा मित्र, याच्या अंगावर सोयीचे कपडे नाही, फाटकं धोतर, उपरणं नाही सोयीचं, याची अवस्था कशी आहे, आणि हा मित्र म्हणतो, हा पागल तर नाही, पागल झालेला आहे की काय, जाय म्हणे, कशाचा मित्र म्हणे, जाय म्हणे तू वापस. त्यावेळेला सुदामा खूप रडतो आणि सांगतो मला भेटीला जाऊ द्या. त्यावेळेला द्वारपाळ काही जाऊ देत नाही म्हणून अरे द्वारपाल कन्हैया से कैनो घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है, अरे द्वारपालो कन्हैया से कैनो, अरे द्वारपालो कन्हैया से कैनो, घर पे सुदामा सगळेजण. आजीनं खूप सुंदर प्रमाण दिलं बरं का. अरे द्वारपालो उसका नैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. त्या वेळेला सुदामा म्हणतो मला भेटीला जाऊ द्या, नाहीतर तो जाऊ देत नाही, मग माझं नाव तरी सांगा की तुमचा बालपणचा मित्र सुदामा येईल आहे असं सांगा देवाला. त्यावेळेला एकानं द्वारपाळानं सांगितलं जाऊ द्या म्हणे, हा लय काकुलती आला, हा ब्राह्मण आहे ना, जाणू ह्यो काय यानं हट्ट धरून बसला, हा जात नाही म्हणे, मग ह्यो जरा इथेच मेला तर आपल्याला याचं ब्राह्मण हत्याचं पाप लागेल, म्हणून एक जणाला पाठवलं, तू जाय म्हणे देवाला सांगून ये. एक द्वारपाळ गेला, भगवंताला सांगितलं की देवा एक द्वारपाळ आलेला आहे, एक ब्राह्मण आलेला आहे म्हणे, आणि तो सांगतो की मला मी बालपणाचा मित्र आहे देवाचा म्हणे. त्यावेळेला भगवंत सांगतात की मित्र आहे म्हणे, काय सांगितलं त्याने, मग त्याला आदर्श घेऊन या म्हणे. तो म्हणतो म्हणे माझं नाव सुदामा आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा सिंहासनावर बसले होते, तर त्यावेळेला पळत सुटले, सुदामा सुदामा करीत. इतकं भगवंताला भक्ताचा वेड लागलेला आहे. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचरले जैसे तैसे. आणि भगवंताने देवाला सुदामाला मिठी घातली कडकडून सनी, आणि आपल्याला सन्मानासह घरी नेलं, आपल्या राजमहालामध्ये आपल्या आसनावर बशिलं. देवाच्या सुदाम देवाच्या पायातले काटे काढले, त्याचे पाय धुतले, देवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं की इतकी सुदामाची अवस्था बेकार झालेली आहे. कारण त्यावेळेला सुदामाची पूजा केली देवाने आणि सांगितलं की वहिनीने काय आणलेलं आहे म्हणे खाण्याकरता, काय दिलेलं आहे. त्यावेळेला सुदामा लपू लागला, कारण एवढा मोठा राजमहाल, देवाची सोन्याची नगरी ना, आपली एवढी मोठी इतकुशी पुरचुटी ती पोह्याची कशी देवाला दाखवू, म्हणून सुदामा लपू लागलेला आहे. त्यावेळेला देवानं सगळं पाहिलं, त्याला काय कळत नाही, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा. त्यावेळेला भगवंताने ते पोहे घेतले आणि तोंडात घातले. त्यावेळेला रुक्मिणी सुद्धा तिथे आली आणि सांगितलं की देवा तुम्ही एकटेच खाता काय, आम्हाला पण दे ना. म्हणून सांगितलं ऐका महिमा आवडीची, पोरे खाये भिलटीची, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे,
भगवान परमात्माने मुठभर पोहे खाल्ले, पण त्याच्या मोबदला भगवंत कसा आहे, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, काय सांगू देवा तुझे कृपणेचे द्वार, घेशी तेव्हा देशी. देशी नाही बर का, नाही तर म्हणतात देशी, घेशी तेव्हा देशी, काय सांगू देवा तुझे कृपणेचे द्वार. भगवान परमात्मा कसा आहे, अगोदर घेतो आणि मग देतो. त्यावेळेला भगवान परमात्माने सुदामदेवाजवळ असं सोन्याचं गठुडं बांधून नाही दिलं. त्या भगवंतानं विश्वकर्म्याला बलिलं, शिल्पकार विश्वकर्म्याला बलिलं आणि सांगितलं की जा सुदामाचं घर सगळं महाल सोन्याचं, माझी जी जशी माझं घर आहे तसं सुदामाचं घर बनवून द्या. त्यावेळेला विश्वकर्म्या तिथे गेला आणि सांगितलं की हे सगळं घर, सुदाम्याच्या बायकोला सांगितलं तुमचं घर सगळं सोन्याचा महाल बनायचं आहे, भगवंताने पाठवलेलं आहे. पण ती बायको सांगू लागली सुदामाची की आम्ही घराघरातून भिक्षा आणलेली आहे, आमचं घर जर सोन्याचं झालं तर आम्हाला चांगलं वाटणार नाही, कारण यांचं सगळ्याचं चांगलं करीत असले तरच आमचं सगळ्याच्या मागून करा. त्यावेळेला विश्वकर्म्याने भगवंतानं विचारलं, विश्वकर्मानं भगवंताने सांगितलं जी यांची जी आज्ञा असन त्याचप्रमाणे सगळं होईल. परंतु सगळी नगरी भगवंतानं सोन्याची करायला लावली. विश्वकर्म्याला सगळं गाव सोन्याचं दिला करून सनी. सुदाम ब्राह्मण दुखे दारिद्र्याचे बिडला, मुद्दे पोये घेऊन या, राजा भेटीला गेलेला, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म झालो, राजधर्मी लक्ष लावो, विठोबाचा धर्म झालो, राजधर्मी लक्ष लावा. सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला गा, शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. कारण आपलं लक्ष त्याच्याकडे पाहिजे. आपण त्याच्या नामात तर तो आपल्या कामात, आणि आपण आपल्या कामात तर तो त्याच्या धामात. आपण मंदिरात गेलो, आपण नमस्कार केला चांगला, कोणी कोणी वाटानं जात असतानाच मान झुकीत मोहर जातात. देव म्हणतो डंगळ मंगळ नमस्कार, तर टंगळ मंगळ आशीर्वाद. जैसा जैसा ज्याचा भाव, तैसा तैसा पंढरीराव. कारण आपण जसा भाव असला तसा देव आहे. तो आपण जरा त्याचं नाम चिंतनात असला तर तो काय काय काम केले भक्ताचे देवानं, भगवंताने नको ते काम केलेले आहे. आता मला सांगायला एवढं वेळ नाही, कारण भक्ताने देवाला शिव्या सुद्धा दिलेल्या आहे. आमची जनाबाई सांगते, पुण्यवंत पाताळी लोकी नेला, दरिद्रे तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा जनाबाई सांगते, पुण्यवंत पाताळी लोकी नेला, सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा म्हणशी त्याचे नाशिले बळ, जनी म्हणे जाणे मी तुझे खेळ. कारण देवा तुझे सगळे मन जाणते मी तुला. कारण भगवान परमात्मा जनाबाई संगे दळू कांडीत होता, दळू लागत होता. शेनी येचू गेली राना, पाठीमागे उभा काना, शेनी येचू गेली राना, पाठीमागे उभा काना. भगवान परमात्मा जनीने जरा झाडून घेतलं तर झाड लोट करी जनी, केर भरे चक्रपाणी. भगवान परमात्मा सगळे काम करायचा, म्हणून जनाबाईला सगळं काही माहित होतं. म्हणून जनाबाई म्हणते, अरे देवा मी तुला सगळं जाणते. त्यावेळेला जनाबाई सांगते,
जनाबाई इतकी जवळची भक्त होती देवाची, म्हणून देव जनाबाई संगे सगळे काम करू लागत होता. दळिता कांडिता तुझ गायन अनंता, म्हणून आपण सुद्धा कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवसर्म सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी प्रायण प्रायणाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे भगवंताविषयी, म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, उदित आत्मा थोर, उदित आत्मा थोर, नमन आत्मा थोर, नमन उचित आत्मा थोर, नमन उचित आत्मा थोर, नमन उचित आत्मा
सुद्धा सगळे सर्वजण हात वर करा, ज्याला ज्याला हात असतील त्यांनी वर हात करा आणि भगवंताचं प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई आपले सिस्टीमवाले दादा, त्यांना खूप धन्यवाद असो, कारण त्यांनी सुद्धा सिस्टीम चांगली लावली, चांगल्या प्रकारची. आपले यूट्यूब चॅनलवाले भाऊ रेशवाल, वा. पण त्याच्यात काही चुकीचं असलं तर काढून टाक बरं का. म्हणून क्षमा असावी. हा, संत पूजन सौ जगतापताई यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो. अलकाताई जगताप, अलकाताई भाऊसाहेब भाऊ जगताप यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो. हे नाव विसरलं होतं माझ्याकडून, आपल्या शिष्टमाल्या दादाचंही नाव विसरलं. म्हणून कारण भगवंताने आम्हाला मोलाचा नरदे दिलेला आहे. याच देही हाची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कारण कोणालाही खालीवर पाहू नये, कोणाची उचापची करू नये, कोणाची निंदा टवाळी करू नये. कारण चांगलं कोणालाही प्रेमाने बोलावा. म्हणून हा भगवंताने आम्हाला मोलाचा नरदे दिलेला आहे, म्हणून ह्या मुखाने चांगलं बोलावा. कोणाच्या घराला आग लागली, आपल्याला इझवची शक्ती नाही, विजेता नाही आली तर नाही इझू, परंतु कमीत कमी त्याच्यात राखेल तरी वतू नाही. कोणाचं चांगलं चालत असलं तर आपल्याला ते चांगलं दिसलं पाहिजे, ते खपलं पाहिजे आपल्याला. कारण फलाण्याचा मुलगा जर पास झाला तर आपल्याला त्याच्याबद्दल आनंद वाटला पाहिजे, आपली भावना चांगली पाहिजे. आपण दुसऱ्याविषयी जर चांगलं चितलं तर आपलं चांगलं होत असतं. आणि आपण जरा म्हणलो दुसऱ्याचं शेजाऱ्याचं वाटोळं होऊ दे, तर त्याच्या आधी आपलं वाटोळं होत असतं. म्हणून आपण सगळे ही कालोनी सगळी धन्य आहे. कारण कीर्तन भजन याला सगळं छंद आहे, परंतु नामस्मरण सुद्धा सकाळी पहाऱ्याला येत जा. काही काही महिला एक एक जणच अडकून पडते, असं नसलं पाहिजे. तुम्ही आम्ही खेळे मेळे गदा रोळी आनंदे, एकल्याचा नो हे खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून
सगळेजण मिळून सनी हा सप्ताहाला सगळ्याचा हातभार पाहिजे. नाहीतर आपण आपल्या कामात मग्न असलो तर देवाला सगळं दिसतं, कोणाचं नाव नोंदीमध्ये घ्यायचं म्हणून सनी. म्हणून ही झालेली सेवा करावे तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे, टीव्ही में जे जे बोले प्रभू तुमचेची शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. कारण साळुंकी मंजुळा बोलत शिवानी, शिकवितो धनी वेगळाची. पवा असतो लाकडाचा, त्याच्यामधून कला कुसरीचे राग तयार होतो, तो वाजवत आहे, परंतु त्याच्यातून वाजवणारा वेगळा असतो. म्हणून मी न करी त्याची कथा, परी तोची होय मुखी वदता. म्हणून ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्हा संतांच्या चरणी समर्पित करीत आहे आणि सेवेला इथेच विराम देत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय